वेलकम बॅक टू प्रियाज रेसिपीज. आज आपण बनवणार आहे चीजी पाव मिसळ. चला तर मग रेसिपी पाहूयात. सगळ्यात अगोदर मी इथं कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे 2 ग्लास. त्यामध्ये छान मोड आलेली उसळ टाकलेली आहे. त्यानंतर मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं आणि हळद टाकलेली आहे. छान 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊन त्यामध्ये कांदा आणि खोबरं छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेतलेला आहे. त्यानंतर त्यांचं मिक्सरला छान असं वाटण करून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये आणखीन 2 चमचे तेल टाकून आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते टाकून घेतलेलं आहे. आणि अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे 2 चमचे. या सर्वांना छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, परतून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये काही मसाले टाकलेले आहेत. घरगुती काळा तिखट टाकलेला आहे, थोडासा मटण मसाला टाकलेला आहे, चवीपुरतं मीठ, हळद, त्यानंतर आमचूर पावडर टाकलेली आहे, थोडंसं हिंग टाकलेलं आहे, त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे आणि कोकम. या सर्वांना छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे. आपण जी उसळ शिजून घेतली होती ती यामध्ये ऍड करायची आहे. थोडंसं गरम पाणी सुद्धा ऍड करायचं आहे. त्यानंतर छान असं 10 मिनिटं उकळी काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मिसळ खूप जास्त अशी तर्री आलेली आहे. एकदम सुंदर अशी आपली मिसळ तयार आहे. त्यानंतर इकडे मी आता चीज पाव तयार करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण जी मिसळची उसळ आहे तीच ऍड करणार आहोत. त्यानंतर भरपूर असं चीज टाकणार आहोत आणि छान असं 10 मिनिटं बेक करून घेणार आहोत. चीज पाव सुद्धा आपला तयार आहे. मी इकडे मिसळची थाळी सुद्धा तयार करून घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला दही सुद्धा ऍड करायचं आहे आणि थोडंसं मिरची पावडर आणि मीठ टाकायचं आहे दहीमध्ये. खूप छान टेस्टी लागतं. त्यानंतर कांदा लिंबू घ्यायचा आहे सोबतला आणि मस्त अशी चीज पाव मिसळ आपली एन्जॉय करायची आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये